आज तर मित्रांनो खूप वाटच लागली. फायनली आपले हातपाय वगैरे व्यवस्थित धुवून झालेले आहे. हात पण व्यवस्थित क्लिअर झाले. मी काजू आणलेत, 3च काजू आणलेत कारण की उद्या पण लावणार. तर दुसऱ्या काजूचं रोप आपलं आय थिंक तर शुभ संध्याकाळ मित्रांनो. माझं नाव आहे राकेश आणि कोकणचे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तब्बल मी हा एका महिन्याने व्हिडिओ बनवतोय आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण करणार आहोत काजूची लागवड. तर मी सर्वात आधी आलोय आमच्या शेतामध्ये. शेत बघा मित्रांनो कसं वाटतंय, कारण की आता वाजले संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि ऊन पण नाही आणि मस्त थंडगार वारा सुटला आहे आणि आता पाऊस पण सुरू झाला आहे. त्यामुळे मी आता काजू लावणार आहेत. तर काजू कसे लावणार आणि काजूची कशी कशी प्रोसेस आहे लावायची ती तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये असेच राहा. आणि मी काजू आणलेत, 3च काजू आणलेत कारण की उद्या पण लावणार आहे. आज मी एकटाच आहे म्हणून 3च लावणार आहे थोडेफार. आणि ह्या पूर्ण भागामध्ये असे काजू लावायचं आमचं प्लॅनिंग आहे. तर सर्वात आधी मी काजू लावले होते ते बघूया. ते गावठी काजू आहेत आणि हे कलमाचे काजू आहेत. तर बघूया, ते गावठी काजू मी 10 ते 15 दिवस पूर्वी लावले होते आणि त्यानंतर पूर्ण ऊनच होतं मित्रांनो. त्यामुळे काजू जगतील किंवा न जगतील हे मला नाही माहीत. तर हे बघा मित्रांनो, आपली हे छोटंसं काजूचं रोप म्हणजे गावठी काजूचं रोप पूर्णपणे जगलेलं आहे. एक तर रोप आपले जगलेलं आहे. दुसरं बघूया की दुसऱ्या काजूची काय झाली आहे. तर दुसऱ्या काजूचं रोप आपलं आय थिंक बघूया मित्रांनो, पूर्ण जंगलच आहे पण बघू जगतं आहे की नाही. ते नाही मित्रांनो, दुसऱ्या काजूचं रोप आपलं मेलंय वाटतं. आणि इथे मी हे बांबूचं रोप लावलं होतं कारण की बांबूमध्ये पण उत्पन्न व्यवस्थित आहे, त्यामुळे बांबूचं पण रोप लावलं आहे मी. तर मित्रांनो, विषय असा झाला की लावल्यानंतर पाऊस तर 15 दिवस तर पाऊस नाहीच होता. म्हणून 15 दिवस पाऊस नसल्यामुळे त्यातले 4 काजू लावले होते. 4 2च जगले आणि 2 मेले. तर आता पाऊस पूर्णपणे सुरुवात झालेली आहे पावसाला, त्यामुळे मी ही कलमाची काजूची लागवड करणार आहे. तर चला आपण करूया काजूची लागवड, कारण की खूपच वेळ होणार नाही. तर आता वाजले 5:30, 1 तास तरी मला लागेल व्यवस्थित खड्डा खणून त्यांना लावण्यासाठी. तर चला आपण ह्या लावूया आपण हे काजी. चला. फायनली मित्रांनो, कसं ट्रायपॉड बनवलं आहे, कारण की ट्रायपॉड आपल्याकडे नाही आहे. लाकडापासून ट्रायपॉड बनवलं आहे आणि आता पिकाव पण घेतले. आमच्या इथे पिकाव बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे खड्डा खाण्याला घेतोय मी आता. तर आपण सुरुवात करूया. तर जास्त मोठा खड्डा नाही खणायचा आहे, एवढ्यात खणायचा आहे, कारण की त्यामध्ये ती पिशवी पण आहे आणि पिशवीची माती ती काढायची नाही, तशीच लावायची आहे. पिकावाचं काम झालंय. तर आता आपण घेऊया खोरं. कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला आहे तर एक सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करायला का तुम्हाला जास्त मेहनत लागत नाही, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो. तर मित्रांनो, फायनली आपला हा खड्डा खणून झालेला आहे. तर आता घेऊन येतो एक काजूचं रोप आणि ते लावण्यासाठी. तर हे काजूचं रोप आपण इथे लावणार आहोत. तर चला बघूया आपली पुढची प्रोसेस. असेच व्हिडिओमध्ये राहा. तर मित्रांनो, आता आपला कॅमेरा सेट झालेला आहे. आता आपण काजूच्या प्रोसेसला सुरू करूया, कसे लावतात ते. तर सर्वात आधी प्लॅस्टिकची पिशवी आहे, ती आपण व्यवस्थित फाडून घेऊया. मच्छर बघा मित्रांनो किती आहे. व्यवस्थितपणे काजूची पिशवी फाडून घेऊया आपण. उलटा आणला पाहिजे होता, याने असं इझिली फाडता येईल. ठीक आहे, फाडलेलं आहे आपलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे काजूचं रोप बाहेर काढायचं आहे. ही माती असं चिकटून राहायला पाहिजे आणि अशी पूर्णपणे असा गठ्ठा आपण आतमध्ये टाकायचा, जेणेकरून त्याची मुळं व्यवस्थित त्यांना पकडायला भेटते बाजूची माती. आणि ती नवीन लावणार आपण व्यवसाय इथे माती घालून घेऊया. आणि हा बांबू असू दे, कारण की रोप थोडं छोटं आहे, त्यामुळे वारा वगैरे येईल तर तुटून जाईल. त्यामुळे आपल्याला हा बांबू ठेवायला पाहिजे. आता आपण फटाफट माती भरून घेऊया.
माती टाकून मित्रांनो असं त्याला व्यवस्थित असं उंच करून घ्यायचं आहे. नंतर जेव्हा पाऊस जाईल म्हणजे दिवाळी, तेव्हा त्याला असं गोल असं अळ करायचं असतं. तोपर्यंत आपण अशीच माती त्याला घालून ठेवूया, कारण की नवीन नवीन रोप आहे, पाऊस पडून ते मरू शकतं त्यामुळे. तर मित्रांनो फायनली आपलं एक रोप लावून झालेलं आहे आणि अशा प्रकारे मी ती 2 पण रोपे लावणार आहोत. आणि दोन्ही रोपं लावताना व्हिडिओ करणं मला शक्य नाही, कारण की कॅमेरामॅन पण नाही आहे आणि माझ्याकडे ट्रायपॉड पण नाही आहे. मी एकटाच लावतो आणि एकटाच व्हिडिओ बनवतो आहे. त्यामुळे 2-3 रोपं लावतो आणि तुम्हाला दाखवतो मी कशी लावली ती. मित्रांनो हात बघा कसे मातीमध्ये लाल लाल झालेत. तर चला फटाफट मी ती 2 रोपं लावतो आणि तुम्हाला दाखवतो पुन्हा व्हिडिओ. फायनली मित्रांनो 3 काजू मी लावून झालो. हे बघा, हे एक रोप, हे दुसरं रोप आणि ते तुम्ही बघितलाच होतात हे तिसरं रोप. 3च रोपे लावली आहेत आणि उद्या येऊनही ह्या प्रकारे पूर्ण ह्या जमिनीवर रोपे लावून टाकणार आहे. तर इतकेच रोपे लावण्यात मला तर एवढं दमायला झालं आहे ना, कारण की कधी शेतीचं असं जास्त मी काम केलं नाही आणि पहिल्यांदाच असं काम करतो आहे, त्यामुळे मला खूपच दमायला झालं आहे. आणि हात बघा किती घाण झालेत. तर आता आमची ह्या शेतविहीर आहे, त्या शेतविहीरमध्ये जाऊन व्यवस्थितपणे हात वगैरे धुणार आणि जाणार घरी. तर चला आता आपण जाऊया शेतविहिरीमध्ये आणि तुम्हाला दाखवतो आमची शेतविहीर कशी आहे. तर चला. पूर्वी इथे भात पेरणी केली होती, तर आपले हे 15 दिवसाने केवढं मोठं पीक आलं बघा मित्रांनो. हे बघा व्यवस्थितपणे आपलं हे पीक आलेलं आहे. तर अजून 15 दिवसांनी इथे तरवा लावणार, पण तो पण मी व्हिडिओ टाकेन. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला हा व्हिडिओ नक्की बघायला मिळेल. आणि हे बघा मित्रांनो साईडला ही बघा भाजी पण आहे. हे बघा, ह्या पण भाजीचा एक रेसिपीचा व्हिडिओ मी टाकेन. त्यासाठी चॅनलला असेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की कोकणातले तुम्हाला वेगळे व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला आपण फायनली आपल्या विहीरकडे आलो आहे आणि पावसामुळे बघा किती पाणी भरलं आहे ते. तर ह्या विहिरीमध्ये व्यवस्थित मी हातपाय वगैरे धुतो. तर मित्रांनो फायनली आपले हातपाय वगैरे व्यवस्थित धुवून झालेले आहे. जसे की आपण बघू शकता हात वगैरे व्यवस्थित क्लिअर झालेले आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, नैसर्गिक आणि व्यवस्थित असं झाड लागवडीचा वगैरे असा व्हिडिओ आवडत असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. झाड नैसर्गिकच नाही तर मी असं नवीन नवीन व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून ठेवा आणि मला मोटिवेट करा. तर मी नक्की तुम्हाला आठवड्याला एक तरी व्हिडिओ देईन. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका.